प्राचीन भारताच्या इतिहासात नंदकुळाचा नाश केल्याशिवाय शेंडीला गाठ मारणार नाही अशी प्रतिज्ञा करणारा आर्य चाणक्य तुम्हाला आम्हाला ज्ञात आहे. नंदकुळातील शेवटचा राजा धनानंद यांच्या सत्तेचा पाडाव करण्यासाठी आर्य चाणक्यांनी चंद्रगुप्त मौर्य या तरुणाला मदत केली आणि सत्तांतर केलं. नंदराजाची जुलमी राजवट जाऊन मौर्य घराणे सत्तेत आले असा प्राचीन इतिहास आहे. आधुनिक काळात देखील अनेक जण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी व्रत करतात, संकल्प सोडतात. कोणी सत्तेसाठी अनवाणी फिरते, तर कुणी निवडून आल्याशिवाय टोपी काढणार नाही किंवा घालणार नाही असा, तर कुणी सत्तेत आल्याशिवाय दाढी करणार नाही असे एक ना अनेक किस्से आपल्या कानी आलेले असतात. तुम्ही म्हणाल त्यांचं काहीही असो, तुम्ही आम्हाला हे का सांगत आहात? तर त्याचे कारण असे आहे. माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांचे डोक्याचे केस वाढले असून त्यांनी गेल्या 4 महिन्यांपासून केसांची कटिंगच केलेली नाही. त्यामुळे अमळनेर विधानसभा क्षेत्रात तो चर्चेचा विषय आहे. दादांनी चाणक्यप्रमाणे कोणता संकल्प तर केलेला नाही असाही प्रश्न अनेकांना पडत आहे. दादा सध्या राजवाड येथे राहत असल्याने अधूनमधून ते अमळनेर शहरात कार्यक्रमांना हजेरी लावतात. त्यावेळी त्यांना भेटणारा प्रत्येक जण त्यांना या वाढलेल्या केसांबाबत आवर्जून विचारत असतो. कुणी त्यांचे हे रूप पाहून जरांगे पाटील स्टाईल आहे का असे देखील विचारते, तर कुणाला तरुणपणातील साहेबराव दादा आठवतात. एकदा बॉलिवूड ऍक्टर भूमिकेशी एकरूप होण्यासाठी केसांची वाढ करतो, तसं दादा ग्रामीण भूमिकेशी एकरूप झाले आहेत का हाही प्रश्न पडतो. राजवाड येथे शेती करत असताना त्यांना केस कापण्यासाठी वेळच मिळत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. कटिंग करण्यासाठी त्यांना नाशिक येथील सलून आवडते आणि शेती करत असताना गेल्या 4 महिन्यांपासून त्यांना वेळच मिळत नसल्याने त्यांचा ग्रामीण लुक हा चर्चेचा विषय ठरलाय. केस वाढवण्यामागे स्वतःचे सौंदर्य वाढवण्याचा किंवा सत्तेत परिवर्तन करण्याचा त्यांचा कोणताही संकल्प नसल्याचेही ते आवर्जून सांगतात. असे असले तरी पिकलेले पांढऱ्या केसांवरून कंगवा फिरवत ते अकाली टक्कल पडलेल्या तरुणाला जेव्हा कंगवा देऊ करतात तेव्हा प्रत्येकाच्या ओठांवर हसू पसरते. अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेच्या मागणीनुसार अमळनेर शहरात भव्य मल्टीपर्पज कम्युनिटी हॉल उभारला जाणार असून 27 नोव्हेंबर रोजी मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. अन्नपूर्णा मंगल कार्यालया शेजारी असलेल्या खुल्या भूखंडात मंत्री अनिल पाटील यांनी उपलब्ध केलेल्या 40 लक्ष निधीतून हा हॉल निर्माण होणार असून या हॉलमुळे नागरिक व पत्रकारांना योगा हॉल तसेच पत्रकार परिषदेला हक्काची जागा उपलब्ध होणार आहे. अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष चेतन राजपूत, उपाध्यक्ष जितेंद्र ठाकूर, सचिव चंद्रकांत पाटील आणि सर्व सदस्य पत्रकार बंधू यांच्या प्रयत्नांनी हे काम मार्गी लागले आहे. माजी आमदार साहेबराव पाटील आणि तत्कालीन नगराध्यक्ष पुष्पलता पाटील व या परिसरातील रहिवासी यांच्या सहकार्याने ही जागा नगरपालिकेच्या माध्यमातून मिळाली आहे. माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या निधीतून 10 लाख रुपयांचे वॉल कंपाऊंड झाले होते. आता मंत्री अनिल पाटील यांच्या मदतीने भव्य हॉल साकारला जात असून यासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, अभियंता अमोल भांबरे, अभियंता दिगंबर वाघ आदींचे सहकार्य लाभत आहे. दरम्यान सदर भूमिपूजन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील, मुंदडा फाउंडेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश मुंदडा, मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश जोशी, मराठा समाजाचे उपाध्यक्ष राजेंद्र देशमुख, माजी नगरसेवक सुभाष अग्रवाल, डॉक्टर दिनेश महाजन, बीडीओ भदाने, एलटी पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, उपाध्यक्ष जितू ठाकूर, सचिव चंद्रकांत पाटील तसेच पंडित नाना चौधरी, दिगंबर महाले, पांडुरंग पाटील, किरण पाटील, मुन्ना शेख, आरजे पाटील, अमोल पाटील यांसह पत्रकार बांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले. अमळनेर तालुक्यातील प्रगणे डांगरे येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या 1989 इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शबरी फार्म राजवाड येथे माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील संस्थेचे विद्यमान चेअरमन जयवंतराव पाटील, माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत जुन्या आठवणींना उजाळा देत संपन्न झाला. तब्बल 34 वर्षांनी पहिल्यांदा स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्याचे कौतुक माजी आमदार कृषीभूषण पाटील यांनी केले. नितीन कोल्हे, चंद्रकांत काटे, कैलास पाटील, ॲडव्होकेट पद्माकर पाटील, भाऊसाहेब बोरसे, दीपक शिसोदे यांनी केले होते. यावेळी माजी आमदार कृषीभूषण पाटील यांनी कौतुक करत शबरी फार्म व भूमातेची तसेच वनशेती पद्धती, पाण्याचा विनियोग, कार्यपद्धतीबद्दल माहिती दिली व संस्थेचे विद्यमान चेअरमन जयवंतराव पाटील यांनी शाळेच्या व राजकीय वाटचालीबद्दल माहिती दिली.
तब्बल 34 वर्षांनी स्नेह मेळाव्यात सुमारे 30 विद्यार्थी उपस्थित होते. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत रविवारी आणि सोमवारी असे सलग 2 दिवस अवकाळी पाऊस झाला. गारपीट आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळला. सोमवारी पावसाचं वातावरण कायम आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात पिकांचे नुकसान झाले. याबाबत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांनी राज्यातील सर्वच जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पाहुयात ते काय म्हणाले. कालपासून अवकाळी आणि गारपीटचं प्रमाण सातत्याने प्रत्येक जिल्ह्यांमध्ये बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये अनुभवायला मिळते. त्याच्यावरती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे. त्यांना त्या सूचनाही दिल्या गेलेल्या आहेत. ऑरेंज अलर्ट 3 जिल्ह्यांमध्ये नाशिक, जळगाव आणि जालना या 3 जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्टची माहिती संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना परवाच दिली गेलेली होती. आणि आज अवकाळी आणि अतिवृष्टी दोन्हींचा संगम या ठिकाणी बघायला मिळतो. गारपीट त्या प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने बघायला मिळते. मी उद्या नाशिक जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये प्रवास पण करणारे, शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेणारे, प्रत्यक्ष शेतावर जाऊन त्या ठिकाणी माहिती सुद्धा घेणारे, जिल्हा अधिकाऱ्यांना या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवून राहायला सांगितलं गेलेलं आहे. सूचनाही दिल्या गेलेल्या आहेत की ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं असेल त्या त्या ठिकाणचे पंचनामे करावे, की जेणेकरून ते पंचनामे आमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर शेतकऱ्याशी पाठीशी राहण्याचे संकेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले असल्यामुळे त्यांना योग्य वेळी योग्य मदतीच्या दृष्टिकोनातून तत्काळ पंचनामे करावे आणि त्याचा अहवाल मुंबईला मंत्रालयामध्ये पाठवावा. मंगळग्रह मंदिरात भक्तिमय वातावरणात श्री तुळशी विवाह महासोहळा नुकताच संपन्न झाला. भारतीय संस्कृतीत श्री तुळशी विवाह महासोहळ्याला विशेष महत्त्व आहे. तुलसी विवाहानंतर वधूवरांच्या ब्रह्मगाठी विवाह महासोहळ्यातून बांधल्या जातात. ही परंपरा कायमस्वरूपी अबाधित राहावी, मंदिरात मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या विवाहेच्छुकांच्या इच्छापूर्तीसाठी परमेश्वराकडे आळवणी करावी या उद्देशातून मंगळग्रह सेवा संस्थेने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री तुळशी विवाह महासोहळ्याची परंपरा सुरू केली आहे. यंदा महासोहळ्याच्या प्रारंभी वराच्या वेशातील भगवान श्रीकृष्णाची श्री विष्णू अवतारातील मूर्तीची सजवलेल्या रथात व श्री मंगळ ग्रहाची उत्सव मूर्ती असलेल्या पालखीची मंदिर परिसरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यात महिला पुरुष भाविकांनी भक्तिमय वातावरणात जल्लोषपूर्ण नृत्य करून आनंद व्यक्त केला. महासोहळ्यात पूजेस कोपरगावचे पोलीस निरीक्षक वासुदेवराव देसले, पंकज दुसाने, राकेश साळुंखे, पूनम कोचर, हरीशभाई वाधवानी, डॉक्टर मिलिंद नवसारीकर, रोहित पाटील, सागर कदम, ॲडव्होकेट पवार हे 9 मानकरी होते. या विवाह महासोहळ्यात वरवधूच्या मामांची भूमिका चंद्रकांत महाजन व राकेश पाटील यांनी निभावली. विवाह महासोहळ्यानंतर सुमारे 5000 भाविकांनी पारंपरिक अस्सल महाराष्ट्रीयन विशेष मेनूचा महाप्रसाद म्हणून आस्वाद घेतला. विशेष म्हणजे पुणे येथील ख्यातनाम वेंकीज कंपनीतर्फे 300 किलो गावरान तुपातील बालुशाहीचे प्रसाद स्वरूप वाटप करण्यात आले. या विवाह सोहळ्यास माजी आमदार स्मिता वाघ, हरिभिका वाणी, प्राध्यापक रंजना देशमुख, प्रभाकर कोठावदे, अरुण वंजीनेरकर, ॲडव्होकेट व्ही.आर. पाटील, डॉक्टर अविनाश जोशी, प्रभाकर कोठावदे, ज्येष्ठ हिराणी साहित्यिक कृष्णा पाटील, महेश कोठावदे, शीतल देशमुख, धनगर दला पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, डॉक्टर निखिल बहुगुणे, श्याम गोकलानी, विनोद अग्रवाल आदींची विशेष उपस्थिती लाभली. ज्येष्ठ पुरोहित केशव पुराणिक व मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी यांनी पौरोहित्य केले. महासोहळा यशस्वीतेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष दिगंबर महाले यांच्यासह संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर शिरूर येथील युवकांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. अमळनेर तालुक्यातील करणखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अलका गुलाबराव धनगर यांची तर उपसरपंचपदी महेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य कविता धनगर, कविता पाटील, प्रतिभा धनगर, गणेश गुरव, राकेश भील उपस्थित होते.